हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आहोत सगळे चांगले असशीला. सो जय शिवराय, जय महाकाल बोलून करू आजच्या दिवसाची आपण सुरुवात. जिमचा शोल्डरचा वर्कआउट आहे. सो आता चाललो आहे आपण ग्राउंडला, करतो थोडाफार कार्डिओ आणि त्यानंतर जाऊ जिमला. ग्राउंड आल्यानंतर केलं थोडंसं स्ट्रेचिंग्समध्ये थोडेसे हातपाय हलवले, शोल्डरचं स्ट्रेचिंग्स केलं. शोल्डरचं स्ट्रेचिंग तुम्ही पण करत जावा, कारण की सगळ्यात जास्त व्यायामामध्ये शोल्डरचा पार्ट जास्त असतो. सो त्यानंतर केले थोडेसे नॉर्मल जम्प्स, त्यानंतर केले आपण जम्पिंग जॅक्स केल्यानंतर आपण केल्यानंतर ट्विस्टर जम्प्स, हे आपले खूप फेवरेट आहेत. त्यानंतर केले आपण कदमताल करून आपले फॅट बर्न केला. त्यानंतर नी अँड एल्बो टचचा व्यायाम केला. थोडे हे ते 30-40 सेट मारले. त्यानंतर ही आपली फॅट बर्निंगची एक्सरसाइज आहे. सो फॅट बर्निंगची ही एक्सरसाइज तुम्ही पण करत जावा. सो इफेक्टिव्ह आहे, खूप ही चांगली आहे. सो ग्राउंडवरचा संपला आहे वर्कआउट. आता चाललो मी जिमला. जिमला पोचल्यानंतर केले थोडेसे दंड मारले, जोर मारले वॉर्मअपसाठी. त्यानंतर केले आपण शोल्डर प्रेसचा व्यायाम. शोल्डर प्रेस केले बार्बलने. त्यानंतर केले आपण डंबल प्रेस केले. ह्याचे केले 3 सेट रेंज वाढवत. त्यानंतर आल्नो प्रेसचे 3 सेट केले. त्यानंतर शोल्डर अपचे केले 3 सेट विथ डंबल. त्यानंतर मशीन प्रेसचे केले 3 सेट रेंज वाढवत. त्यानंतर हा एक व्यायाम प्रकार केला आणि म्हणजे शोल्डर रेजेस असं त्याला म्हणतात, तो एक व्यायाम केला. हा एक शोल्डरसाठी खूप इफेक्टिव्ह व्यायाम आहे. हा पण तुम्ही करत जावा. हा पण एक व्यायाम केलेला आहे आणि हा व्यायाम करून आपण केला. सो शोल्डर वर्कआउट झाला आहे कंप्लीट. हेवी वर्कआउट केला आहे. बघा, तुम्ही एन्जॉय करा, फिट राहा. आय होप तुम्हाला माझा वर्कआउट आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाकाल. थँक्यू सो मच.